गावदेवी ओझरली संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो ज्याने महत्वाच्या विकेट्स घेतल्या गणेश शेलार ठरलोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तब्बल त्याने विकेट्स घेतल्या त्या म्हणजेच 3 विकेट्स घेतल्या. पहिल्या षटकामधले महत्वाची विकेट सचिन केनेची, आनंद केनेची आणि साहिल टेकडीकरची राहिली आहे आणि गणेश ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. गणेश या गणेशला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. आकर्षक मेडल त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आणि एनर्जी ड्रिंक देखील इथे मात्र आपण देणार आहोत गणेशला. आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या गावदेवी ओझरली संघ. या प्रेझेंटेशन बॉक्स वरती जे आपण येस आपण गणेशला देऊयात पाहतो मॅच. रुपेश केने असतील. रुपेश केने आपण नक्कीच इथे मेडल द्या. आमच्या या मंचावरती हे 3ही पुरस्कार आहेत. मेडल दिले जाईल, ट्रॉफी दिली जाईल आणि एनर्जी ड्रिंक. मी निलेश केणे यांना विनंती करेन की आपण इथे एनर्जी ड्रिंक देखील द्यायची आहे. आकर्षक ट्रॉफी आणि ही एनर्जी ड्रिंक देखील आपण पाहतोय. कॅमेरा समोर आहे गणेशला. 3 गिफ्ट हॅम्पर आपण पाहतोय. या स्पर्धेच्या वतीनं स्वर्गीय मधुकर दत्तू केणे यांच्या स्मरणार्थ नामदेव केणे, रामचंद्र केणे यांच्या वतीनं आपण मेडल पाहतोय आणि ट्रॉफी जी आम्हाला पुरस्कृत केले मॅन ऑफ द मॅच आणि दैवत वेळेकर यांनी एनर्जी ड्रिंक आज हेल म्हणून नक्कीच या ठिकाणी मात्र पुरस्कृत केले ते देखील दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच आम्हाला पुरस्कृत केले स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ उत्तम दत्तू पाटील, पोलीस पाटील मुटवल यांच्याकडून पुरस्कृत झाले. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. जानू स्पोर्ट्स सितारे यांच्याकडून हेल एनर्जी ड्रिंक आणि ते एनर्जीची आता आवश्यकता असेल ती म्हणजेच मला तर वाटतंय कपिल केणे यांना. चला आपण मॅचला सुरुवात करूयात आणि इथे मात्र पुढील मॅच आपण पाहणार आहोत. गावदेवी ओझरली त्यांच्या गेज गावदेवी आपटी. गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये असतील आणि त्याच्यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. अर्थातच आपटी संघ जो संघ पहिली मॅच जिंकली होती आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत आपटी आणि त्यांच्या अगेन्स्ट जय मसोबा मोस अशा नक्कीच पुढील मॅच असेल. दोन्ही संघांना विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये सज्ज राहा आणि जशी आता मात्र ही मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील राजू जाधव यांचा घोडाबाज. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच विश्वास केने. व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, चर्चित असा हा समालोचक ज्याची जादूच आपण या मैदानावरती समालोचकाच्या माध्यमातून ऐकलीत. जाऊया मित्रांनो मॅचकडे. 3 संघांना मात्र सेकंड राऊंडमध्ये प्रवेश केलेला आहे. आता या मॅचमध्ये आपण पाहूया कोणता संघ सेकंड राऊंडमध्ये प्रवेश करेल. पहिलाच बॉल सध्या तरी पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. संकेत
कांबेरे गोलंदाजी मार्गवरती आहेत. ॲज पोलीस कर्मचारी म्हणून थोडेसे कार्यरत आहेत. प्रयत्न सुरू आहेत. तालीम ही दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आज महेशला देखील आपण इन अँड ॲक्शनमध्ये पाहू शकाल. पावलाचा वापर त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली उपलब्धी संकेत कांबेरे यांच्या वतीनं. सलगचा हा दुसरा बॉल डॉट आपण पाहू शकता. बॅटिंग करत असताना बॅटर आपण पाहू शकता या मनीष आणि त्याच्या सोबतीला जनार्दन अशी ही जोडी. आणि सध्या तरी मनीष जो मात्र एक जबरदस्त बॅटर आहे त्याला मात्र या ठिकाणी शांत ठेवले संकेत कांबेरे यांनी. पुन्हा एकदा रायझिंग अँड सरप्रायझिंग बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. हो हा बॉल वाईड आहे कारण पडल्यानंतर खूपच बाहेर निघाला. गोलंदाजी अँगल बनवला होता परंतु खूपच अँगल या ठिकाणी बनवला. हा बॉल येते मात्र नक्कीच आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाठलाग करत असताना बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. तर इथे मात्र NK स्पोर्ट यांच्या वतीनं फलंदाजी करत असताना बॅटर रुपेश पाडोळे ओझरली संघाचे रुपेश पाडोळे यांच्यासाठी बक्षीस आलेले आहे NK स्पोर्ट यांच्या वतीनं. 3 चेंडू 3 षटकार मारले तर नितेश कांबेरे यांच्या वतीनं बॅट. आमचे ओझरलीचे बॉडी बिल्डर्स आणि इथे मात्र फलंदाज बाद संकेत कांबेरे यांनी मात्र ही विकेट प्राप्त केलेली आहे. ओझरली संघाचे आपण पाहिलं तर बॅटर यांच्यासाठी चांगलं बक्षीस इथे मात्र पारितोषिक झालेलं आहे. 3 चेंडू 3 जर षटकार आले तर NK स्पोर्ट यांच्या वतीनं बॅट पुरस्कृत केली जाईल. आणि दरम्यान याच मैदानावरती देखील आपल्याला स्पर्धा पाहायला भेटेल. कोंडेरी आयोजित कोंडेरीकर चषक 2026 शुक्रवार 16/1/2026 ते बुधवार दिनांक 21/1/2026 रोजी 4 दिवस या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकाल. या मैदानावरती फटका फसलाय तिकडे. चेंडू सिली पॉइंट मध्ये बॅकवर्ड पॉइंट कडे सरकला. एकच धाव इथे मात्र मिळाली. माफ करा, धाव इथे मात्र मिळाली नाही. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र झालं. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 6 धावा धावपलकावरती आहेत. सहा धावा धावपलकावरती आहेत आणि आपण पाहू शकता थोडासा क्रॅम्प देखील आलेला बॅटर मनीष. त्याच्यावरती सर्व काही दारोमदार असेल परंतु मनीष इथे कमबॅक करावं लागेल. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा मैदानात येतो. तीच दहशत आणि तोच दरारा. परंतु सध्या तरी दरारा निर्माण केलेला आहे गावदेवी स्पोर्ट ओझरली संघाच्या गोलंदाजानं. काही जबरदस्त पहिलं षटक आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद देखील केला संकेत कांबेरे. आणि आता दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्गवरती. आपण पाहिलं असेल सौरभ, ज्याच्या वडिलांनी देखील चांगली कामगिरी केलेली आहे
गावदेवी ओझरली संघाच्या वतीनं आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न, फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये 30 या सर्कलच्या आतमध्ये झेलबाद आणि सौरभच्या नावावरती ही पहिली विकेट येत असताना या स्पर्धेमध्ये आणि दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना गावदेवी आपटी या टीमला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगली झेल तिथे मात्र कॅरी केली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सोमनाथ शिसवे. सोमनाथ शिसवे मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त. पहा, महेश कांबेरे यांनी जर 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर रुपेश परटोळे यांच्या वतीनं बॅट, नितेश कांबेरे यांच्या वतीनं बॅट पुरस्कृत केली जाईल. क्या बात आहे. इथे मात्र वळण दिलं चेंडूला, चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये धाव घेण्याची संधी तिथे मात्र काय घडेल पाहूया. पंचांनी इथे मात्र आउट घोषित केलाय. संघाने आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. परंतु मी तर म्हणेन की ओझरली संघाने मात्र नक्कीच आई गावदेवीची जास्त प्रार्थना केली असावी, आईच्या पुढे याचना केली असावी की आई गावदेवी तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा. संघर्ष हा नक्कीच देवाला देखील प्रिय असतो. येथे मात्र आपण पाहू शकता या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न 30 सर्कलच्या आतमध्ये धावबाची संधी इथे देखील आली होती. पंचांकडे लाऊड अपील केलं जात आहे, परंतु आपण राकेश सरांची नजर स्प्राईट जितनी क्लिअर आहे, जितका त्यांचा दांडगा अनुभव आहे त्याच पद्धतीने पंचाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहू शकताय. आणि आपण पाहू शकता पंचाच्या भूमिकेत धर्मेंद्र वर्मा सरांना देखील. असं दिवसभरामध्ये चांगले अनुभवाचे हे पंच आपल्याला पाहायला भेटले. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट च्या वतीने ऑपरेटिंग करत असताना आमचे नीरज साळुंके आणि आमचे कॅमेरामॅन योगेश काळंबे, राजा गुलवी देखील असतात, परंतु आज मात्र योगेश काळंबे आहेत. इथे मात्र आपण पाहू शकता या धावांसाठी धावपळ, धावांसाठी संघर्ष जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटत आहे. गावदेवी ओझरली संघाच्या अगेन्स्ट जर तुम्हाला फाईट करायची असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मी तर म्हणेन 60+ जाणं फार गरजेचं आहे. कारण की ज्या पद्धतीने मागील मॅच आपण पाहिली तर 59 धावांचं लक्ष जे मात्र श्रीराम स्पोर्ट कोंढेरी संघाच्या अगेन्स्ट होतं, तो संघ देखील या कल्याण तालुक्यातील एक जबरदस्त फेमस असा संघ आहे, जबरदस्त तडफदार असा संघ आहे. परंतु शेवटच्या षटकामध्ये कुठंतरी 25 धावा आल्या आणि ते परिणाम मात्र त्यांना भोगावं लागलं मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट आहे. इथे पावलांचा वापर केला होता, फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये 30 सर्कलच्या बाहेर. ओहो, झेल सोडली आहे, झेल सोडली आहे. झेलच्या चर्चा नक्कीच ओझरली गावामध्ये पाहायला भेटतील. जरी मॅच जर गमावली तर झेलच्या चर्चा नक्कीच होतील. कारण क्रिकेटला आपण जर पाहिलं ना तर ओझरली गावामध्ये इतकं काही प्रेम दिलं जात आहे की सातत्यानं येणाऱ्या 1 तारखेला तुम्ही गावदेवी चषक देखील पाहू शकताय. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये 16, 17, 18 आणि 19 या दरम्यान तुम्ही जय हनुमान चषक देखील पाहू शकताय. 2-2 चषक जे मात्र आपल्या भेटीला येतील त्या गावातून. इतके क्रिकेटची क्रेज त्या गावामध्ये आहे. मी तर म्हणे गोरसे अ आणि गोरसे ब अशी मॅच देखील पाहायला भेटेल का? तो सध्या तरी आपण पाहू शकता धावसंख्या धावपलकावरती 10 धावा धावपलकावरती आहे. 5.0 ची गती सुरू आहे सध्या तरी. इथे ड्राईव्ह केला, चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. महेश त्या ठिकाणी थोडीशी फंबलनेस जरूर झाली, परंतु फक्त एकच धाव देणार. कारण की आपण पाहू शकता बॉडी लँग्वेज त्या ठिकाणी गावदेवी ओझरली संघाची आहे. शांत आणि चपळ अशी बॉडी लँग्वेज आहे.
येत्या फेब्रुवारीला आपण जर पाहिलं तर 5, 6, 7, 8 5, 6, 7, 8 तब्बल 50,000 रुपयाची ती स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल, जी ओझरली गावाचा मान सन्मान वाढवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल. आणि दरम्यान 1 तारखेला आपण गावदेवी चषक अनुभवू शकाल. नवीन वर्षामध्ये नवीन संकल्पनाची मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल ओझरलीकरांच्या वतीनं. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ओझरली इथे मात्र फ्रंट फूटवरती आहे. आमचे निंबोली संघ निखिल देखील इन ॲन ॲक्शनमध्ये पाहायला भेटेल. ज्या वेळेला निंबोली गावाचा मी विचार करतोय, निंबोलीच्या क्रीडा नगरीवरती क्रिकेटचे अबकड धडे मी शिकलेले आहे. जाऊया मॅचकडे. निवृत्ती गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3. पडलेला बॉल होता, त्याला मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहेत. 1 नाही तर 2 धावा जोपर्यंत चेंडू फेकतील दरम्यान पूर्ण होतील. धावांसाठी संघर्ष, धावपळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. या गावदेवी आपटी संघ पूर्णपणे बॅकफूटवरती चाललेला आहे. आणि हे काम जर आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये संकेत कांबेर यांनी केलं 6 धावा आणि 1 गडी बाद केला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर सौरभनं 5 खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवले. आणि सध्या निवृत्ती हा देखील चांगली गोलंदाजी करतोय. फटका फसलाय. रवी मांजरे चेंडू खाली. विकेट किपर त्यांच्या मागे मास्टर माइंड आणि इथे मात्र फलंदाज बाद. उल्लेख देखील या ठिकाणी होता. आमचे 12th मॅन या ठिकाणी यश कांबेरे आहेत, ते देखील सांगतात की नक्कीच विजय फिरगाणे यांची कार्बन कॉफी गरजेचं आहे मित्रांनो. पितांच्या पावलांवरती चालणं हे देखील तितकंच योग्य आहे. आपण RCC राय संघाच्या माईस कुंगलेला देखील पाहू शकता. तो देखील त्याच्या वडिलांच्या पाऊल खुणांवरती चालत आहे. आणि ओझरली संघ देखील दमदार संघ नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. सध्या तरी चांगली गोलंदाजी आपण पाहू शकते. गोलंदाज निवृत्ती, न्यू बॅटर महेश आलेले आहेत. इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्येत थोडासा भर होईल. धावसंख्या पोचतीये 14 या आकड्यावरती. निवृत्ती व्हाईट बॉल या ठिकाणी टाकत असताना आपण पाहू शकताय. ड्राईव्ह केला त्या ठिकाणी. चांगला फटका आहे. ओ हो, थोडीशी फंबलनेस झाली तिकडे, परंतु 1 धाव मात्र मिळते. जबरदस्त बॅटिंगचं स्तर मात्र उंचावलेलं आहे गावदेवी ओझरली संघाचा आपण विचार केला तर. परंतु इकडे जर आपण पाहिलं तर वाईल्ड कार्ड एंट्री गावदेवी आपटी संघाची. इथे फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. डीप मध्ये चेंडू. इथे मात्र नो मॅच लँड मध्ये एका टप्प्याने महेश चेंडूवरती आलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करतोय. 360 खेळाडू आहे गावदेवी ओझरली संघाचा. 1च धाव इथे मात्र मिळते. 1 धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर 16. आमच्या समवेत गुणलेखक अनमोल टेगडीकर जे मात्र जोडलेले आहेत. ओ इथे मात्र आपण पाहू शकता फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. कल्पेशनं मात्र चांगलं बॅकअप त्या ठिकाणी दिलं. चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्या ठिकाणी. चांगलं बॅकअप. आणि आपण पाहू शकता या बब्बू देखील मात्र त्या ठिकाणी लॉंग ऑन रिझन मधून आला होता. महेश. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहूया 18 धावा. 6.0 ची सरासरी धावफलकावरती आहे सध्या तरी. शेवटचा चेंडू असेल. हा बॉल चांगला आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ इथे देखील समाप्त झालेला आहे. आणि 3 षटकाच्या अखेरीस 4 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 18 आपण पाहू शकताय. आता 2 षटकांची इथे मात्र आपण कशा प्रकारे बॅटिंग असेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. 2 षटकाचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती नक्कीच येणं गरजेचंच आहे संकेत खांबेरे यांना, कारण की पहिला स्पेल त्यांचा जबरदस्त राहिला आहे.
सो त्या अनुषंगाने त्यांना गोलंदाजीवरती बोलवणं मात्र गरजेचंच असेल. हा क्रिकेटचा नियम आहे. सातत्यानं जो खेळाडू गोलंदाज असो बॅटर असो कन्सिस्टन्सी ठेवत असतो त्याला मात्र तिथे संधी देणं फार गरजेचं आहे. जर असं केलं नाही तर कदाचित क्रिकेटच्या नियमानुसार आपण जात असतो. परंतु इथे मात्र आपण पाहू शकताय गावदेवी ओझोली टीम त्यांनी देखील क्रिकेटचे आता चांगले धडे घेतलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण आशा करूया की गावदेवी ओझोली टीम एक दमदार टीम जी मात्र बनू शकेल. परंतु सध्या तरी या मॅच मध्ये आपण पाहूया संकेत कांबेरे. कोलबाटापाचा बॉल होता त्या ठिकाणी खोदून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क त्या ठिकाणी होत नाही. संपर्क अजिबात करू दिला नाहीये. आपण पाहिलं तर गावदेवी आपटी संघाच्या फलंदाजांना कोणताही बॅटर असो त्यांना मात्र चेंडूला मारण्यासाठी मोठी मशागत करावी लागली आहे. चेंडूला मात्र पुढे टाकतायत लेन देखील खेचतायत चेंडूला थोडंसं वळण देखील देतात. चांगली गोलंदाजी इम्प्रोव्हाइज क्रिकेट इम्प्रोव्हाइज गोलंदाजी आई गावदेवी ओझरली संघाच्या वतीनं पाहू शकताय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 19 धावा इथे मात्र आहेत. बॅकफुटवरती आहे आपटी संघ. हा बॉल आपण पाहू शकता ह्या धावेचं नक्की स्वागत केलं जाईल. एक साईड लेग स्टंप व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्येत थोडासा भर धावसंख्या पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. आशिष जी केणे आपण या मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. भरपूर काही प्रमुख पाहुणे देखील येतील कारण की आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. सकाळीच भरपूर पाहुणे या ठिकाणी आपल्या मंचावरती पाहायला भेटले. त्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन देखील केलं. खेळपट्टीवरती राष्ट्रगीत देखील झालं आणि त्यानंतर या स्पर्धेला आपण सुरुवात केली. जबरदस्त आयोजन या ठिकाणी नक्कीच आपण पाहायला भेटलं. श्रीराम स्पोर्ट आयोजित श्रीराम स्पोर्ट चषक 20, 25 आणि 26चा हा थरार सलग 4 दिवस ही स्पर्धा आपल्याला या मैदानावरती पाहायला भेटेल. जसं काळ पुढे जाईल ना तसे प्रेक्षक पाहायला भेटतील. फटका चांगला आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक आलेत आणि त्यांनी मात्र कुठल्या प्रकारची चूक केली नाही. चांगला झेल तिथे कॅरी केले. सौरभनं घेतली आहे विकेट. फलंदाज बाद. तर शैलेशजी डवरे आपण मंचावरती या. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नमन ओझा भारतीय क्रिकेट टीम मधील खेळाडू. परंतु इथे मात्र या खेळाडूला ती कामगिरी करून दाखवणं फार गरजेचं आहे. संदेश कामेरे. ओ हो नमनला मात्र माघारी परतावं लागेल. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. बॅक टू द डगआउट. होता नमन त्या पावलाने मात्र त्याला परतावं लागलं. आपण पाहिलं तर आता तरी इथे मात्र 6 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 21 आपण पाहू शकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल आलेले आहेत. तरुण खेळाडू आहे त्याला देखील संधी मिळालेली आहे. प्रज्वलला इथे उज्ज्वल कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. संघ सापडला अडचणीत आणि गोलंदाज आपण पाहिलं तर ऑन हॅड्रिक वरती आहेत. संकेत कांबेरे. आज या खेळाडूने या गोलंदाजाने प्रभावित केलेला आहे. हा बॉल खोलवा टप्प्याचा जरूर होता. त्याला मात्र खेळून काढला तिकडे. आज ज्युनियर खेळाडूनं त्याच्या नावाची चमक दाखवलेली आहे कारण की हॅट्रिक वाचवणं हे देखील खूप मोठं कुशलतेचं काम आहे आणि ते त्याने मात्र केलं आपल्या संघासाठी. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर संकेत कांबेरे यांचा हा स्पेल देखील जबरदस्त राहिलाय. पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहिलं तर 6 आणि या स्पेलचा आपण विचार केला तर इकडे फक्त 4च धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद केलेत. म्हणजे 2 स्पेलचा जर सध्या तरी आपण विचार केला तर फक्त 10 धावा ते मात्र खर्च करतायत. ही चांगली उपलब्धी आहे. आपल्या संघासाठी आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ओहो एका टप्प्याने चेंडू रोखू शकले नाहीये. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
तीन षटकाची समाप्ती झालेली आहे. जर तुम्ही पाणी हवं असेल तर पाण्याची मागणी करू शकताय. यस, 4 ओव्हर नंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. 4 षटकं इथे मात्र झालेली आहेत. शेवटचं षटक आपल्याला पाहायला भेटेल. पहिला षटक जबरदस्त राहिले आणि त्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक झाला. तर इथे मात्र ह्याच मैदानावरती आपल्याला कोंडेरी आयोजित कोंडेरीकर चषक 2026 भव्य और आर्म क्रिकेट स्पर्धा शुक्रवार दिनांक 16/1/2026 ते बुधवार दिनांक 21/1/2026 या मैदानावरती आपण या मेजबानीचा आनंद घेऊ शकता. इथे हा बॉल खेळून काढलाय. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला सरकला तिकडे, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या मॅच मध्ये आपण पाहिलं ना या ठिकाणी तर नक्कीच गावदेवी आपटे बॅकफुटला जरूर आहे, परंतु न्यू बॅटर महेशनं मात्र प्रभावित केलं. शॉट सिलेक्शन चांगला आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील नक्कीच त्यांनी त्याचा ट्रिगर मोमेंट यावरती जर लक्ष दिला तर कदाचित चांगला बॅटर देखील होऊ शकेल. फटका फसलाय तिकडे, फटका फसलाय. फाईनला क्षेत्ररक्षक फलंदाज इथं मात्र बाद. महेश कांबेरे ज्यांनी मात्र हे हाणामारीचं शेवटचं षटक हाताळत असताना याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. मोठे फटके खेळण्यासाठी ते देखील तितकेच निपुण आहेत. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकता या 27 धावा धावपलकावरती आहेत. पूर्णपणे बॅकफुटवरती आपण पाहू शकता या गावदेवी आपटी टीम. सर्वच गोलंदाजांना आपण पाहिलं तर त्यांच्या नावाची चमक सोडलेली. पहिल्या षटकामध्ये 6 आणि 1 गडी बाद केला संकेताने. दुसऱ्या षटकामध्ये सौरभनं देखील 8 खर्च केला, 2 गडी बाद केले. तिसऱ्या षटकात निवृत्तीने 6 धावा 1 गडी बाद केला. त्यानंतर चौथं संकेत यांचं देखील चांगलं राहिलं, 8 2 विकेट घेतले होते. आणि या षटकामध्ये देखील महेशची जबरदस्त गोलंदाजी. विकासजी केणे आणि राजू केणे आपण मंचावरती या. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. कोंडेरी वासुंदरी आणि सांगोडेच्या आजी माजी सदस्य आजी माजी खेळाडू सर्वांना विनंती असेल की आपण या स्पर्धेच्या दिशेनं, ही स्पर्धा आपल्याच विभागातील गुणगौरव गाणारी स्पर्धा आहे. इकडे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न कल्पेश त्या ठिकाणी चतुर आणि चालाक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण 4 पॉइंट वरती चाललेलं आहे गावदेवी ओझरली टीम. आपण पाहिलं तर गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण आणि प्लॅन अचूक बनून आलेला आहे. जणू काही गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत आणि ते आशीर्वाद त्यांना मात्र फलदायी झालेले आहेत. धावसंख्या धावपलकावरती 28 धावा. इथे चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. धावा किती मिळतील हे मात्र पाहू शकता. रुपेश त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहावं लागेल तिथे मात्र जे काही समीकरण पंच मात्र सांगतील नाही. धाव इथे मात्र काढले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मी तर म्हणेन की रुपेच्या हातातून ही धाव सोडली गेली, म्हणजे वाघाच्या जबड्यातून धाव काढल्यासारखं दिसतंय. 2 धावा इथे मात्र मिळतात. धावांसाठी धावपळ इथे मैदानाच्या आतमध्ये गावदेवी आपटी टीमच्या वतीने. धावसंख्या आपण पाहूया, 30 धावा धावपलकावरती आहेत. जय मसोबा मोस्टिंग चांगल्या लयमध्ये आहे. सेकंड राऊंड मध्ये पोहोचलेली टीम आहे. इथे चांगला फटका आपण पाहू शकताय. चेंडू चाललाय तिकडे अगदी डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी कमबॅक करत असताना या धावा संघर्षमय होतील का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल येणाऱ्या पुढच्या इनिंग मध्ये. तर चला या ठिकाणी आपण टॉस करूया. जय हनुमान आपटे आणि जय मसोबा मोस या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी चला आपण इनिंग ब्रेक आहे त्या दरम्यान आपण या ठिकाणी टॉस करूया आणि या दरम्यान सामना जिंकण्यासाठी 32 धावा बनवल्या आणि 33 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे, जे मात्र खूप सहज आणि सोपं असू शकतं. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण अनुमान लावू शकतो, परंतु काय घडेल आणि काय बिघडेल हे नक्कीच पुढल्या टर्न मध्ये नक्कीच आपल्याला सांगतील विश्वास केणे. दरम्यान विकास केणे आणि राजू केणे आपण मंचावरती यायचं आहे. आपलं हार्दिक असं स्वागत. आपली जागा या मंचावरती नव्हे तर आमच्या हृदयामध्ये आहे.
आणि या दरम्यान आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करूया. आदरणीय सन्माननीय रुपेशजी खेणे जे मात्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांच्या रुपेशजी खेणे आपण यायचं आहे मंचावरती. रुपेश केणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आणि या दोन्ही संघाचे संगणक इथे जोडले जातील. टॉस करूया दोन्ही संघादरम्यान आपण. दोन्ही संघाचे संगणक आमच्या समवेत जोडलेत. कोंढेरी गावचे समाजसेवक BMC चे कर्मचारी रुपेश केणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. छापा असा कॉल आलाय आणि यस काटा आलाय. मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस मंचातून पुढे जायचंय आणि इथे टॉस जिंकलाय आपली संघ. आपले संगणक आपण या स्पर्धा अतिशय मानाचे 2 धावांची पॅनल्टी दिली झाली. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. स्पर्धा लाईव्ह चालू आहे मित्रांनो. एवढी सुंदर स्पर्धा आणि तुम्ही हीच तर शिस्त आहे. या गोष्टीची आम्ही सातत्याने तुम्हाला गोष्टीची कल्पना देतोय. आपला निर्णय आमच्यापर्यंत आला नाही. टॉस जिंकला मोज संघाने. प्रथमतः निर्णय का असेल? बॉलिंग. क्षेत्ररक्षण स्वीकारले. 4 षटकांची मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये काही चुका झाल्या होत्या. त्या चुका आता बाजूला करून चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर आपटी संघ आहे, त्याने देखील एक सामना जिंकला. किती धावांपर्यंत रोखाल? 30 ते 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच स्पर्धा देखील आपण पाहिली. सुंदर स्पर्धा सुरू आहे. मागील मॅच देखील आपण चांगला खेळला. आता या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूप छान आहे आणि या मैदानावर खेळायला आम्हाला जाम मजा येते आणि क्राऊड पण खूप असतो म्हणून खूप मजा येते खेळायला. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील कारण की सतत बिझी असणारे क्रीडांगण इथे मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो. येणारे जाणारे नक्कीच जॉबवर जाणारे लोक देखील या मॅचचा आनंद घेतात. आपटी संघाचे संगणक आमच्या समवेत उभे आहेत. थोडेसे ते लाजतात, बोलत नाही, परंतु त्यांची बॅट जरूर बोलेल. टॉस गमावलाय, आता बॅटिंग करायचे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50-55 मारण्याचा प्रयत्न करू. यस, आणि या स्पर्धेबद्दल 2 शब्द. खूप चांगली स्पर्धा आहे. आम्हाला चान्स दिल्याबद्दल कमिटीचा धन्यवाद. यस, खूप साऱ्या शुभेच्छा. असंच बोलत जा आणि चांगला खेळ करत राहा. दोन्ही संघाने खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. टॉस जिंकला मोज संघाने, त्यांनी स्वीकारले प्रथमतः क्षेत्ररक्षण. आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम जय हनुमान आपटी या संघाला. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू ऑल ऑफ यू. चला मॅचला आपण सुरुवात करूयात आणि सध्याच्या घडीला आपण मॅच आपण पाहतोय. मात्र आतमध्ये एका बाजूला टीम आपटी त्यांच्या अगेन्स्ट ओझरले. पहिला शेंडू इथे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंच धर्मेंद्र वर्मा सर इथे तटस्थ पाहायला मिळाले. दीर्घाव चेंडूची समाप्ती होते. पहिला शेंडू इथे डॉट आलाय. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपण पाहिली तर 33 धावा बनवायच्यात. 32 झाल्यात, 33 बनवायच्यात. इथे मात्र इनफिल्डला क्लिअर केलाय. एक धाव तर घेतले, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. सलामीची जोडी मधाशात मध्ये आपण पाहतोय. संदीप आणि महेश 2 धावा धावफलकावरती. जयेश कांबेरे आणि आमचे जगदीश कांबेरे यांच्याकडून देखील गावदेवी उझरली संघाला शुभेच्छा येतात. ते देखील माझा आनंद घेतात. किरण फिरंगाने देखील माझा आनंद घेतात. आणि इथे मात्र फटका दमदार आहे. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फुल टॉस चेंडूवरती हा दमदार स्ट्रोक चौकार. इथे मात्र चांगली कामगिरी. हो, पुरेशा पॅडल स्वीप केलाय आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये यष्ट्या उद्ध्वस्त. दांडी गोल, फलंदाज बाद. पहिला झटका टीम गावदेवी ओझरलीला. महेश बॅक टू द पवेलियन. फलंदाज इथून मात्र बाद झाले आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडू फेकलेत.
आणि 6 धावा धावफलकावरती. महेश देखील आता मात्र पुणेच्या मैदानाच्या आतमध्ये येतोय. आधी महेश फिरंगाणे होते, आता आपण पाहिलं तर महेश कांबेरे येतोय मैदानाच्या आतमध्ये. ओ बॅटची लिडिंग एज होती इथे, मात्र मी तर म्हणेन यष्टीरक्षक झेल घेण्याच्या आधी चेंडू उडवण्यासाठी गेले. अति घाई संकटात नाही आणि झेल इथे मात्र झालाय ड्रॉप. 33 बनवायचे आहेत, माफक असं लक्ष आहे, परंतु गोलंदाज मनीष देखील चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा धावफलकावरती. ओ पुन्हा शाडव्या पाटण्या ऑन साइडला क्षेत्ररक्षकाने तिथे चुकी केली आहे, मिसफील्ड झाली, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय आणि तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगली इनिंग साकारली आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. या क्रीडांगणावरती पुढील एक स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आपण पाहू शकता. कुंडेरी स्पोर्ट्स कुंडेरी आयोजित कुंडेरीकर चषकाचा महासंग्राम येत्या 16 जानेवारी ते 21 जानेवारी मध्ये पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 51, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय पारितोषिक 12 आणि चतुर्थ, 5वे आणि 6वे पारितोषिक प्रत्येकी 10,000 रुपये आपल्याला पाहायला मिळेल. प्रवेश फी 5,500 रुपये आणि मालिकावीरासाठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल असेल. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांसाठी देखील आकर्षक पारितोषिके असतील. आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर आपण नक्कीच जरूर संपर्क करू शकता. एक मोठी स्पर्धा या क्रीडांगणावरती तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीसाठी. सगळ्यात मॅचच्या दिशेनं महेश कांबेरे मैदानाच्या आतमध्ये. महेश कांबेरेने जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर NK न्यूट्रिशन यांच्याकडून त्याच्यासाठी आकर्षक बॅट देखील दिली जाईल. आणि धावसंख्या आपण पाहिली तर 8 धाबा आहेत. आता अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. आर्यन आणि आर्यनचा ओहो पहिला चेंडू त्याच्यावरती पलटवार केलाय. क्षेत्ररक्षक अगदी पाहिलं तर शॉट कव्हरला होते, त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा दमदार चौकार. आर्यन गोलंदाजी ट्रॅक वरती आले आणि आर्यन वरती हा पहिलाच दमदार चौकार पाहायला मिळाला. आणि चौकाराच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचेल, ती म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहिलं बॉडी स्ट्रेच केली होती, परंतु आता ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. गोलंदाज तयार होतोय पुणेच्या गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ इथे मात्र पुणेच्या चांगली गोलंदाजी. कमबॅक केला जातोय टीम गावदेवी आपटीच्या वतीनं. चांगली गोलंदाजी. 32 धावा बनल्या, 33 बनवायच्यात. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. आणि सध्याच्या घडीला चांगला खेळ देखील इथून मात्र करावा लागेल. चांगली इनिंग साकारावी लागेल. ओ इट्स अ बीमर. हा खराब चेंडू मी तर म्हणेन. नो बॉल. पंचांनी बीमर घोषित केला. पारितोषिकांचा वर्षा होतोय, परंतु नक्कीच नीरज आपण अनेक स्पर्धामध्ये जी भूमिका साकारतोय ती भूमिका आता इथे देखील साकारावी लागेल. कारण की जर पारितोषिक जर कंप्लीट झालं, षटकार मारले, तर ते पारितोषिक खेळाडूला, नाहीतर मग ते पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा. ही संकल्पना आपण मुरबाड मध्ये करत असतो. आमचे नक्कीच साथी समालोचक मित्र निखिलजी ठोंबरे सध्याच्या घडीला त्यांच्यावरती देखील राजू फार संकट आहे. नक्कीच आई जगदंबे चरणी आम्ही प्रार्थना करतो की ते त्या संकटातून बाहेर व्हावेत आणि पुणेच्या त्यांचा गोड आवाज या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ऐकायला यावात. कारण की सातत्याने वैवाहिक जीवनामध्ये काहीशा गोष्टी असतात
त्या गोष्टी सांभाळणं देखील नीरज गरजेचं आहे. संख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 15 धावा आहेत, बनवाशा 33 आहेत. ओ पुनश्चा इथे चेक करावा लागेल, लाईन चेक करावी लागेल. पंचांनी पुनश्चा भीमर घोषित केलाय आणि आता मात्र बॅक टू बॅक हे 2 भीमर आलेत. त्या अनुषंगाने आता गोलंदाज इथे गोलंदाजी करू शकत नाहीयेत आणि अगदी शरीराच्या दिशेने हे दोन्ही भीमर होते. त्या अनुषंगाने धर्मेंद्र वर्मा सरांनी देखील त्याला आता इथून नक्कीच पॅनलाइज केलं. फ्री हिटचा आता चेंडू असेल आणि आता संधी असेल फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याची. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपण पाहिली तर 16 धावा आहेत. गोलंदाज नमन आले, इथे फ्री हिटचा चेंडू, त्याच्यावरती चेंडू बराच वेळ हवेत आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक गेलाय. एकदा कंप्लीट, दुसरी देखील इथे मात्र पूर्ण झाली आहे आणि आता मात्र या 2 धावेच्या मधून धावसंख्या आमच्यापर्यंत जाऊन पोहोचेल 19 धावा. यस, आमचे स्कोरर दोन्ही स्कोरर 19 धावांच्या आमच्यापर्यंत नक्कीच माहिती पोहोचवतात. नीरज याचा ऑपरेटर असले की मग आम्हाला गुणलेखकाची देखील गरज भासत नाही, परंतु नक्कीच त्यांचा देखील लक्ष तितकाच असतो. आणि इथे मात्र हा फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे कमालीचा झेल टिपलाय. आणखी एक विकेटची प्राप्ती. क्षेत्ररक्षक सोमनाथ होते डाऊन दी बॉल आणि सोमनाथने हा चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. धावसंख्या धावफळकावरती आता मात्र जाऊन पोहोचली आहे 19 या धावसंख्येवरती. 12th मॅन थोडेसे आता थोडे आक्रमक होत आहेत. धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचते. तिसरं षटक प्रगती पथावर. आता जिंकण्याचं समीकरण उर्वरित चेंडू शिल्लक असतील 19 आणि 19 मध्ये 14 धावेची आवश्यकता असेल. 14 धावा अजूनही बनवायच्यात. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 32 फक्त बनल्या होत्या. आपटी संघाची फलंदाजी थोडीशी तिथे कमी राहिली होती, कारण की पहिल्या डावामध्ये धावा बनल्या नव्हत्या. ओ हा फटका इथे मात्र फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षकाचा चुकीचा अनुमान आणि चेंडू एका टप्प्यानं सीमारेषा पार. मौका भी गया और एक चौका भी गया. चौकार. चौकार येतो आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. AR क्रिएशनचे सर्व रील स्टार्स अनमोल टेकडीकर आमच्या समवेत जोडलेत आणि या स्पर्धेची रील्स ते देखील इथे मात्र बनवतील आणि नक्कीच ती रील्स देखील व्हायरल होईल, यात मात्र शंका नाहीये. परंतु रील्सला कोलॅब जरूर करा. त्याच्यामध्ये आमची टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट याला तुम्ही कोलॅब करा. आमच्या देखील ऑफिशियल अकाउंटला आपण देखील कोलॅब करा, कारण की जितक्या कोलॅबरेशन होतो तितक्या रील्स तुमच्या व्हायरल होतील. बॅटची लिडिंग एज आहे आणि इथे मात्र हा चेंडू देखील सीमा रेषेच्या बाहेर. थर्ड मॅन रिजन मधून आणखी एक 4. हा फटका दमदार आणि MS धोनी स्टाईलने
आज षटकाराने सामना होते फिनिश. स्वप्नीलजी देशमुख गुरवलीचे नक्कीच विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा येतात ओझरली संघाला. कारण की ओझरली संघ आता मात्र ही मॅच जिंकलाय. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक. या स्पर्धेमध्ये चांगला सहकार्य केल्याबद्दल गावदेवी आपटी संघाचं देखील भरभरून कौतुक.